सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आपण विचार करतो आहोत पॅरेंटिंग बद्दलचा. पॅरेंटिंग हा सध्याच्या काळातील अगदी आवश्यक विषय आहे आणि त्याचवेळी त्याचा बाऊ केला गेलेला विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये छोटे छोटे उपचार सांगणाऱ्या, छोटे छोटे उपाय सांगणाऱ्या डॉक्टर ज्योत्स्ना पडळकर यांना आपण पुन्हा एकदा इथे बोलवलेलं आहे. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण बाळ व्हायच्या आधी आई वडिलांनी मानसिक कशी तयारी करावी, घरातलं वातावरण कसं करावं, आजी आजोबांचा रोल काय असावा याविषयी थोडक्यात चर्चा केली. आता आपण बाळ थोडस मोठं झाल्यानंतर, म्हणजे आजकाल आपण बघतो की मुलांना टेन्शन येते, शाळेत जाणाऱ्या मुलांना, किंवा ADHD टाईप आजार आहेत, किंवा डिप्रेशन, इव्हन चौथीतला मुलगा आत्महत्या करतोय वगैरे अशा गोष्टी आपण ऐकतो आहोत. तर त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? मोठा विषय सगळा खूपच एका दमात मोठा घेतलाय. पालकांना मला असं म्हणायचं की निर्भीड मूल बनवण्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघूया. तर मुळात आधी मूल आपल्याला लवकर शाळेत घालायला पाहिजे किंवा मुलांच्यात असायला पाहिजे हे संकल्पना आता चांगलीच रुजलेली आहे. म्हणजे पाळणाघरात असू दे किंवा शाळेत असू दे, इथे प्ले ग्रुप पासून त्यांनी जायला पाहिजे. कारण मुलं एकमेकांच्या बघून शिकतात. तुम्ही काही शिकवू शकत नाही, ते मुलं मुलांच्याकडून चांगले शिकतात. तर त्यामुळे त्यांना लवकर शाळेत घालायला पाहिजे. आता हे म्हणतात ते अमुक एका वेळेला घाला, एका वयाला घाला, आणि लोकांना वाटतं आता नाही घातलं तर मग माझ्या मुलाला ऍडमिशनच मिळणार नाही. असं काही होत नाही. तर आपलं मूल शाळेत जायला तयार आहे का, योग्य झालंय का, थोडं मागे पुढे असतं. आणि आता 1.5 आणि 2 वर्षाला 6 महिने हा खूप मोठा पिरियड असतो. म्हणजे जे मूल 2 वर्षाला नाहीये ना तयार, ते 2.5ला तयार होतं. म्हणजे बाहेर गाडी सुटली असं नाही होत. तर मूल आपलं तयारी झाली का त्याची, आता मुलाकडनं दुसऱ्या शिकण्याची, ह्याची काही खुणा असतात साध्या साध्या. की आम्ही विचारतो, तुमच्याकडे जर दुसरं मूल आलं घरी, तर तुमच्या मुलाची रिॲक्शन काय असते? तो घरी पडद्याच्या आड जातो निघून, काय येऊन त्याला बोचकारायला सुरुवात करतो, काय एकत्र खेळायला सुरुवात करतात? तर ह्याच्यातनं आपोआप एक साधारण आपल्याला 2-4 एपिसोड्स मधनं कळतं आपलं मूल कुठे आहे. जर ते दुसऱ्या मुलाबरोबर काहीतरी शेअर करायला लागलं असेल, हे माझं खेळणं आहे चल, किंवा काहीतरी एकत्र खेळतात, ना मारत आहे ना मार खात आहे, असं असेल तर हे मुलं आता शिकणं योग्य झालं घराच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर. म्हणजे तिथे तुम्ही नसणार त्याला सांभाळायला किंवा दुसऱ्याला एकूण त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला तुम्ही नसणार. तर तो तिथे जायला सक्षम झालाय का, दुसऱ्याला त्रासही देणार नाही, आपणही घेणार नाही, असं झालं असेल तर नक्की पाठवा. सुरुवातीला रडणार आहे, ते 15 दिवस आपण देतो त्यांना, त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट झालं तर आनंद आहे, ना तर थोडी गॅप घेऊन पुन्हा करावं. हे सगळ्या गोष्टी ना थोडस सैल असायला हरकत नाहीये. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये टेन्शन घ्यायची काही गरज नाही. होतं ते म्हणजे आवाका वेगळा असतो आणि त्यांना तिथनं आलेले एक्सपिरियन्सेस वेगवेगळे असतात ना, जे खरे आहेत. म्हणजे आता मला दुःख होत आहे असं म्हणलं तर तुला दुःख नकोय व्हायला आहे मी म्हणलं तर ते असं नाही ना. म्हणजे मी म्हणू शकत ते तुला होतंय ते दुःख खरं आहे की मला आता माझ्या आईकडनं तुम्ही इथे आणून टाकलंय, त्याचं मला दुःख होतंय. ते व्हायला नाही पाहिजे गोष्ट वेगळी असेल, मग मला होतंय तर मला आता पाठवा आईकडे. एक 15 दिवस मी रडतोय तर थांबत का नाही तुम्ही, मला द्या ना आईकडे, किंवा कोणतरी मदर फिगर असेल तिथे. मला नाही इथे आता व्हायचं, किंवा सम टाइम कशाला अट्टहास. तर थोडस सैल राहायला हरकत नाही, नियमांमध्ये थोड्या फटी असायला काही हरकत नाही. आणि हसरा चेहरा हे खूप मोठं टॉनिक असतं. ते शाळेत तिथल्या टीचर्स खूपच हसऱ्या चेहऱ्याच्या असतात, तिथले केअरटेकर असतात. इन स्पाइट ऑफ दॅट जर मूल नसेल तिथे ऍडजस्ट होत, थांबा ना जरा, काही कुठं काढ्या जात नाही. तर हे एक झालं. त्याच्यानंतर कायम मुलाला तुमचा धीर मिळेल अशी तुमची वागणूक असेल ना, तर त्याचा व्हॅल्यू एडिशन होते, त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा. तू करशील रे, होईल रे, सोपंच, म्हणजे जमेल रे तुला, असा एक फील. जमलं पाहिजे, कमरेवर हात ठेवून तर मुळीच नाही. आणि कधी एकदा जमतायची तुमची पण अँझायटी नको काही, जमेल ना. थोडं मागे पुढे आहे, एखादं मूल थोडं असतं मागे. आणि माझं मूल 1 वर्षाला एकदम मस्त चालायला लागलं, ह्याच्यात तुमचा काही काय म्हणतो आपण रोल नाहीये ऍक्च्युअली. ते एखादं मूल करतं
त्याच्यामध्ये आई वडिलांचं काही नसतं. ते त्याचं तसा मेकअप आहे म्हणून ते करतं. एखादं मूल नाही शिकत, ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या तपासूनच बघायला लागतात, की ह्याला का शिकता येत नाहीये, ह्याचं लक्ष का नाहीये, सांगितल्यावर हाक मारल्यावर बघत का नाहीये, किंवा त्याचं लक्ष राहत का नाहीये, डिस्ट्रॅक्ट का होतं. याच्यासाठी काही काही गोष्टी आहेत ते डॉक्टर बघतील. तुमचे काम एवढंच आहे की माझा मुलगा ना हाक मारली तर बघतच नाही, हाक मारली तर लक्षच देत नाही. आता त्यासाठी सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांना सांगतो की त्याचं नेट कनेक्शन आहे का बघा आधी, दुसरीकडे कुठे अडकलाय का बघा, ऐकू येत नाहीये का बघा, आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करू. पण हे काही गोष्टी आहेत ना, या जेव्हा इंटरव्ह्यूला वगैरे किंवा असं बोलवतात ना, तेव्हा ह्या गोष्टी बघितल्या जातात की याला ऐकू येतंय ना, याचं लक्ष आहे ना, याला सांगितलं समजतंय ना, अशा गोष्टी बघितल्या जातात. मग त्यांची डिव्हिजन होऊ शकते. पण तरी सुद्धा त्यांना थोडं मागे पडतंय का या सदरात त्यांना 6-1 वर्षापर्यंत सगळ्यांच्या बरोबर ठेवतात. कारण मुलं ती एकमेकांच्याकडनं बघून शिकतात. कधी कधी थोडासा स्लो असलेले एकदम स्पीड वाढतो आणि बऱ्याच गोष्टी शिकून जातो आणि नॉर्मलला येतं असं दिसतं. तेव्हा स्लो लर्नर वगैरे असे कुठलीही उपाधी खूप लवकर द्यायची गरज नाहीये. थांबायचं जरा, गो स्लो, हॅव पेशन्स. पेशन्स ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एनकरेजमेंट. आणि मग ते मुलांना टेन्शन येतं आणि पालक टेन्शन घेणारे असतील तर टेन्शन येतं, किंवा डिप्रेशन, आपण म्हणतो डिप्रेशन हा शब्द तसा आता कॉमन व्हायला लागलाय. तर त्याचं कारण पुन्हा पालकांच्या वर्तणुकीमध्येच दडलेलं असतं का, शाळेची भीती वाटते वगैरे म्हणून, किंवा तुम्ही आता म्हणालात तसं मुलाला शाळेत लवकर घातलं गेलंय, त्याला आईला नाही सोडायचं आणि हे खूप इंडिव्हिज्युअल आहे. त्याच्यावरती असा खूप नियम नाही करताना, पण गाईडलाईन्स अशा असतील की मुळात एकदा जर डॉक्टरांनी किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींनी जर म्हटलं असेल की ठीक आहे, तू गेल्यानंतर तो बरा असतो, घाई घाई केली तर त्याला नाही जमत, असं जर कोणी म्हणत असेल तर ते थोडस सूट द्यायला काही हरकत नाही. पुन्हा आजी आजोबांचा रोल किती महत्त्वाचा आहे ना, आहे ना, आहे ना. आणि सातत्याने एका रिडिंगवर नाही, असे अनेकदा जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो आणि जेव्हा आजी म्हणते का होईल, तो त्याला समजतं, त्याला होतं सगळं, जाईल की तो शाळेत वगैरे असं. ही शाळा एक गोष्ट झाली. दुसऱ्याही सगळ्या गोष्टींच्या बद्दल असंच असतं. खाण्याच्या बाबतीत सुद्धा हे नाही त्याला आवडलं, पुन्हा एकदा दुसरं टेक्स्चर बदलून बघूया, थोडासा त्याचा रंग बदलून बघूया, अमुक तमुक असं काहीतरी व्हेरिएशन त्याचीच अशी करून जर बघितली तर आपल्याला मूल कळायला लागतं की आपल्या मुलाला काय आवडतं, काय रुचतं, काय परवडतं, काय जमतं पचायला, काय त्याला आणखीन आणखीन लागतं, काय कमी चालतं. थोडक्यात नो युअर चाइल्ड, केवायसी. बरोबर हे केवायसी आहे की आपल्या मुलाला काय नियम ठरलेत त्याच्यातच आपल्याला करायचंय, पण तरी सुद्धा त्याला आनंद कसा देता येईल, त्याला त्रास कसा होणार नाही, हे बघत बघत करता येईल. त्याला त्रास द्यायचा नाहीचा त्रास आईने करून नाही घ्यायचा. इथे शक्ती बुद्धी युक्ती वापरायची आणि हसऱ्या चेहऱ्यानेच करायचे. हसरा चेहरा, एकमेकांचा रिस्पेक्ट, हेच पुन्हा पुन्हा वाटतं तितकं नाहीये ते अवघड. मला परत परत तेच सांगायचंय की हे इतकं अवघड नाहीये. मी एवढं सांगतेय, ह्याच्यात खरोखरीच म्हणजे या इतक्या सुविद्य आणि काय म्हणू आपण चार्मिंग लेडीज असतात या सगळ्या, त्यांना खरंच खूप गोष्टी कळत असतात. त्यांनी ती सगळी इकडे जर वळवली ना थोडीशी त्यांचे स्किल्स, तर खूप छान होईल हे आणि अगदी हसत खेळत सुंदर होईल. किती छान सांगितलं. आता मला सगळ्यात हॉट सध्याचा सब्जेक्ट की मोबाईल आणि कुठले स्क्रीन्स आणि मुलं, त्याचा एक खूप राक्षस शिरलेला आहे घरात. तर त्याचा नाही, याच्यावर पण खूप हा विषय इतक्या लोकांनी सांगून झालाय, सगळ्यांना माहिती आहे हे प्रिन्सिपली. पण हे इनएव्हिटेबलच आहे आता. म्हणजे जसं जग असं वाढत चाललंय या पद्धतीत, तर तुमच्या हातात कुठला ना कुठला स्क्रीन असणार ही आता वास्तव आपण स्वीकारायला पाहिजे. ते इतकं खरंच वाईट आहे का, हाही विचार करूया आपण. तर इतकं वाईट नाहीये ते. का नाहीये, तर त्याच्यात ढिगाने चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या जर आपल्या त्यातनं काढून घेतल्या आपण, तर आपला विकास प्रचंड होऊ शकतो. आपण खूप चांगले त्याचा वापर करून खूप आपल्या क्षमता वाढवू शकतो. म्हणजे आपल्या क्षमतांपर्यंत जेव्हा मागच्या पिढीला वाटायचं की काय मला विचारले तर प्रश्न कोणी उत्तरच देत नाही याच्यावरती, आता असं होत नाही बाई. आता तुम्ही यायला विचारा ना, ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं. कितीही त्या क्षणी मला जे शिकायचंय ना ते शिकता येतं. माझ्या मनातली शंका अशी विरून जात नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. वापर आणि गैरवापर. पण हे जुनच आहे की हो ना. यंत्र
तुम्हाला शाप की वरदान असे निबंध आम्ही लहानपणी लिहिले. त्याच्या आधी सगळे यंत्र आहेतच की, आणि आपण त्याचा उपयोग करूनच घेतला. तो कसा करून घेतोय आता त्याच्यावरती सगळं ठरतं हे तर उघडच आहे. पण मला पुन्हा एक असं सांगावंसं वाटतं की आताची जी पिढी आहे ना, म्हणजे एक जी नेट आल्यापासूनची आता मागे एक पिढी झाली, आता AI पासूनची पुढे आहे. हम्म. आताचे जे पालक आहेत यांना याबद्दलची सर्व माहिती आहे हम्म. ऑलमोस्ट. म्हणजे जे शहरातले आहेत त्यांच्याबद्दल तर मी नक्की म्हणते, किंवा जे बाकीच्या गोष्ट आहे ती इंट्युटिव्ह लर्निंगनी बऱ्यापैकी जाऊ शकतो आपण. मी आता या प्रश्नांची उत्तरं वगैरे घेणं हे तर कोणी करू शकतं. तर आपल्याला लहानपणी शाळेत एक असं असायचं की पॅरलल रिडिंग हम्म. किंवा अवांतर वाचन, हम्म. या हो. सब्जेक्टला पॅरलल किंवा आणखीन त्याच्यात सिलेबस सोडून हा वेगळं. आणखीन काय ज्यादा वाचन काय कराल तर तसं सिलेबस एज रिलेटेड, एज अप्रोप्रिएट हम्म. प्रत्येक विषयातलं जर आई वडिलांनी हम्म. तुला हे माहित पाहिजे, तुला हे कळू दे, तुला कसं करायचं असं जर त्यांना एक एक व्हिडिओ म्हणा, हम्म. हे पॉडकास्ट म्हणा, हे असं त्याच्या बरोबर बसून बघितले, हा. किंवा तू आज हे बघून ठेव मी आल्यावर मला सांगता येतात काय वाटलं, असं जर केलं, असेच आपापल्या आई वडिलांनी आपापल्या मुलांसाठी केले, किंवा एखादा काका मामा शेजार का आहे कोणीतरी त्यांनी सांगितलं हा हे बघा हे याला दाखवा वगैरे, हम्म. तर हे खूप चांगलं होईल चांगलं की. आहे, हो ना. आणि लाईक माइंडेड पीपल खूप ज्यांना आपल्या मुलांचं भलं करायचंय त्यांनी करावं ना असा ग्रुप. आणि आणि मग मग त्यांनी पर्याय हा खूप छान आहे की हा. ते नकोच मोबाईल असं बघण्यापेक्षा मोबाईलवर काय बघायचं नाही उलट याचं असं त्याला शिक्षण दिलं हो, पाहिजे. म्हणजे या शनिवारी आम्हाला वेळ आहे ना, चला आमच्याकडे हा सिनेमा लावतोय सगळ्यांनी या रे. हम्म. आमच्या घराचं होम थिएटर होत आहे, तिथे सगळ्यांनी बसून करा. मग काय तुम्हाला पाहिजे तर भेळ करा, नाही तर सँडविच करा, तर काहीतरी करा, वरण भात करा आणि जेवा एकत्र आणि बघा सिनेमा एकत्र आणि करा चर्चा. काय कितीतरी छान होऊ शकतं. हो हो. आज यांच्या घरी होईल, उद्या त्यांच्या घरी होईल, मग उठून आणि काहीतरी करता येईल, कुठेतरी आउटडोअर घेऊन जाता येईल, वेगवेगळे एक्सपिरियन्सेस देता येईल. असं लाईक माइंडेड पेरेंट्सचा ग्रुप करणं हम्म. आणि यांना सामाजिक दुसरे पण हम्म. आपल्या कुटुंबाच्या पलीकडे कोणीतरी पालक मिळणं हम्म. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे सक्षम आहेत पालक सगळे, हे हो. काही पण देऊ शकतात. आता एक मला एकटेच त्या- काका मामा किंवा ते पण नाहीच आहेत. एक एकट्या मुलांना होणारी हेच एक-एकट्या काका मामा मुलांना. आहेत, नुसतं त्यांना- अंकल म्हणतो आपण, हेच हो. काका मामा खरे आहेत ते, हेच मित्र आहेत ते, त्यांचे मित्रच त्यांची भावंड आहेत. पण सगळ्यांनाच म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रत्येक आईला असंच वाटतं ना आपलं मूल चांगलं बघू, असं कुणाला नाही वाटत. मग त्याच्यातला आपण लसावीज काढला, आपल्या काय कल्पना असतील, या मुलाला हे यायला पाहिजे आपल्या, तर मग ते शिकूया ना आपण. ये रे तुझ्या मित्राला घेऊन ये, आपण दोघांना शिकवतोय असं काहीतरी. चला रे आपण आज हे बघायला जाऊ, असं काहीतरी. चला रे आपण आज स्वयंपाकच सगळे मिळूनच करू, तू हे कर, तू ते कर. म्हणजे त्यांना तुम्हाला चिकटवून कसे राहतील हे एक बघायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना तुम्ही दुसऱ्या काही गोष्टी जाता जाता शिकवू शकणार आहात. ती क्षमता तुम्हाला अशी काय म्हणतो ना आपण, नकळत त्यांच्या पोटात सोडायची आहे, ते करणं शक्य आहे. किंवा त्या मुलाला आईच्या शिवाय या काकूला मी हा प्रश्न विचारू शकतो हे वाटणं ही तुमची पुण्याई आहे. बरोबर. ती एक गोळा करत राहिलो ना आपण तर त्यांना बरेच पालक मिळतील. हा खूप छान सोल्युशन आहे हा, की सगळ्यांनी वेगवेगळ्या पालकांनी, कारण सगळ्यांना एक एक सगळ्यांना हाच प्रश्न आहे, आणि सगळ्यांचे प्रश्न तेच आहेत. तेच आहेत. मग तुम्ही एकत्र येऊन सोडवा की, हो ना. काही अवघड नाहीये. एकटं मूल हो किंवा ना. मुलं, 4 मुलं आणि स्क्रीन हे सगळ्यात घातक कॉम्बिनेशन. बरोबर. पण 4 पालक आणि मुलं 4 हे सगळ्यात सुंदर व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज म्हणजे ढिगारी टेकडीवर गोष्टी आहेत. जाऊ म्हणजे शकतात. तुम्हाला नॅशनल जिओग्राफिक आहे किंवा आणखीन कितीतरीच आहेत. छोटे अगदी 3 मिनिटापासून फिल्म आहेत, ऑस्कर विनिंग फिल्म आहेत. तुम्हाला म्हणाल त्या विषयावर आहेत आणि तुम्ही बघून ठेवा, सिलेबस तयार करा. या शनिवारचं हे आहे, मग आईने तिचं किचनचं काहीतरी ठरवावं, यांनी काहीतरी दुसरी गोष्ट ठरवावी, सगळ्यांनी एकत्र यावं. म्हणजे ह्याच्यात काही मी असं युटॉपिक म्हणत नाहीये, हे होण्यासारखं आहे, म्हणजे अगदीच होण्यासारखं आहे. मुलांना वेळ द्या, तुम्ही स्वतःही द्या आणि तुमच्यासारख्या इतर पालकांच्या बरोबर त्या वेळ दिलात तर आणखीन फॅमिली वाटतंय की काही अवघड नाहीये. आपण मी म्हणलं ना तसा एक लसावी काढला ना की याच्यातलं एवढंच करायचं आपल्याला. त्यातले आपण आणखीन काय मतभेद असतील, तुमचे पॉलिटिकल मतभेद असतील, तुमचे धार्मिक मतभेद असतील, ते कशाला मध्ये आणायचे. सगळ्यांना एक प्रकारचे मुलं एका पद्धतीने चांगली सक्षम चांगल्या मनाची बनवायची ना, म्हणजे एवढं करता येईल तर एकत्र करायला काहीच हरकत नाहीये. बरोबर आहे. हा खूप छान पर्याय आहे. आणि मुलांना सुद्धा त्या निमित्ताने, म्हणजे एखाद्या काकाला निसर्गात जायला आवडत असेल, एखाद्या काकाला मोबाईल वरचं छान नॉलेज खूप आहे आपल्याकडे, करण्यासारखं आहे. खूप करण्यासारखं आहे. प्रत्येक
प्रत्येकाकडनं काही ना काही मिळत जातं. हो ना. ते कसं चांगल्या मुलांकडे पर्यंत जाईल एवढं जर बघितलं ना आपण, हसऱ्या चेहऱ्याने कॉन्फिडंटने आणि तू करशील रे. आणखी एक युक्ती अशी आहे की प्रत्येक वेळेला आपण मुलांना ना चुकांच्या वेळेला बोलतो, हम्म. पण आपण त्यांना कधी चांगलं छान हम्म. सहसा म्हणत नाही. हम्म. पूर्वीच्या पिढीने तर ही खूप चूक केलेली आहे आपण की कौतुक नसायचंच. पण आता आपण तू हे किती छान पांघरुणाची किती छान घडी गेली रे, तू किती छान लिहिलंस हे, किंवा अरे तुला हे कसं काय येतं, असं करून काहीतरी विचारलं तर त्यांना फुलतील ते ते पुढच्या वेळेला तुम्हाला चिकटतील. आपण दरवेळेला त्यांना वी तुम्ही फाइंड मागे देम एकदा रॉंग. मगाशी बोलता बोलता माझ्याशी म्हणालात की दोन पद्धतीचं पॅरेंटिंग असतं की एक स्कल्प्टिंग आणि एक फुलवणं. तर तो कन्सेप्ट काय तो आहे? म्हणजे हेही कुठेतरी वाचलेलंच असतं पण आवडलेलं आहे की तुम्ही गार्डनर पण होऊ शकता आणि तुम्ही स्कल्प्टर पण होऊ शकता. म्हणजे चिन्नी हातोडा देऊन तुम्ही त्यातलं वाईट ते काढू शकता. म्हणजे आणि आतमूर्ती आहेच, म्हणजे मायकल एंजेलो म्हणलाच होता की आतमूर्ती आहेच, मी फक्त नको तो भाग काढून टाकला, पण तो चिन्नी हातोड्याने काढलाय. दुसरा गार्डनर असतो तो तण काढून टाकतो आणि तो फुलू देतो. असं आहे. पेरेंटिंगच आहे ते. आपली पद्धत काय आहे त्याला पूरक आपण शाळा निवडावी. म्हणजे शिस्त ही आहे तर मिलिटरीची शिस्त एक वेगळीच आहे म्हणून ते काही सगळेजण भयंकर काहीतरी झालेत असं नाही आहे. त्यांना पण सर्वोदयता आहे त्यांच्यामध्ये, पण त्यांनी उलट त्यांच्या पोटेन्शियल पर्यंत जायला शिस्त हेच मदतीचं झालेलं आहे. त्यांना धाडस आलेलं आहे. ते बारीकशा गोष्टी ऍक्सिडेंट बघून विरघळून जात नाही, फ्रीज होत नाही. तर ह्या गोष्टी त्यांच्याकडनं पण शिकण्यासारख्याच आहेत ना. की माझा ना नाही, मला सगळं मी खूप सगळं करू शकते पण मूल आजारी पडले की माझा मेण होतो, असं नाही ना चालत. म्हणजे हे पण शिकायलाच लागतं की, आणि तीच गोष्ट आपण मुलांना शिकवणार असतो की नसतं घाबरायचं, नाकातनं रक्त आलं तर दाबून धरायचं असतं फक्त. त्याच्या रक्त रक्त म्हणून काय, रक्त तुमच्या अंगातली शक्ती आहे. आम्ही त्याच गोष्टीकडे ना वेगळ्या पद्धतीने बघावं. त्यातला घाबरण्याचे जे भाग आहेत ते काढून टाकावेत. कसा धीर देता येईल ते बघावं. त्यात चांगलं काय आहे ते बघावं, वाईटाच्या सोडून द्यावं. ते शिकत असतात मुलं. असं फार काही अवघड आहे असं नाहीये ते. आता पुढचा प्रश्न मात्र जरा थोडासा अवघड आणि सगळ्या पालकांना पडणार आहे की कधीतरी लक्षात येतं की मुलाने पोहून बघताय किंवा काहीतरी चोरी केली आहे किंवा अशा ऑकवर्ड की जे करू नये ते पोरग करतंय असं आईच्या लक्षात येतं आणि तिला खूप मानसिक धक्का बसतो. आणि तेवढ्यात जर बाबा समजून घेणारा नसेल तर ते दोघं एकदम उद्ध्वस्त होऊन जातात की आता काय होणार आहे, आकाश कोसळणार आहे. तर खरं तर आपण आपल्या वयामध्ये सुद्धा अशा काही चुकीच्या गोष्टी कुठून तरी ही माहिती आपण गोळा केलेली आहे तेव्हा संधी कमी असतील, पण कुठून तरी आपल्याला काही कोणी बसून शिकवलं नाही. म्हणजे आता आपण डॉक्टर आहोत तेव्हा आपण काहीतरी जाऊन शिकलो वगैरे ती गोष्ट वेगळी, पण आम जनता जेव्हा काहीतरी संसार करतं, त्यांना पोरं होतं, तर त्यांना या सगळ्या गोष्टीतनं कळलेलंच आहे की काय असतं बॉस, लैंगिकता काय असते, अट्रॅक्शन काय असतं, सेक्स काय असतं, पोरं कशी होतात वगैरे. हे सगळ्या गोष्टी ते कुठून तरी शिकलेलेच आहेत ना ग. हे कधीतरी पाहिलेलं आहे त्यांनी. अगदी ते काही शास्त्रोक्तच पाहिलं असेल असंही नाही, पण त्यातनंही त्यांनी बरोबर आपल्याला हवा तसा अर्थ काढून, नॉर्मल सी इज द रूल ना. शेवटी ते नॉर्मलच आहेत ना सगळेजण. म्हणजे विकृती नाही ना झाली ते बघून. त्यातलं चांगलं ते आणि आपल्याला ऍप्लिकेबल आहे ते शिकून त्यांनी संसार केले ना. तर म्हणजे प्रत्येक वेळेला बघितलेली प्रत्येक गोष्टीतनं मूल विकृतच होईल असं नाहीये. त्याची काळजी करू नका की एखाद्या या गोष्टी कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, दुर्दैवाने म्हणा, ह्या गोष्टी अशा त्यांना आम मिळतायत आणि नको एवढ्या मिळतायत. आपला एवढाच रोल आहे की बाळा हे सगळं खरं नसतं बरं का, एवढं सांगितलं ना त्यांनी ना. एकतर चुकीच्या समजुती होत आहेत बरं का, आणि त्यांनी फार त्रास होतो का बघ होते. एवढं सहज सांगितलं ना तरी तळतळाट करून काही उपयोग नाही. मुलांना फक्त एवढं कळलं पाहिजे की आईला हे कळलेलं आहे, तिने सांगितलंय. त्यात मुलांना काय असतं की इतर मुलं जे बघतायत ते मी फोमोच की ते फिअर ऑफ मिसिंग आउट आहे ते, की तू बघितलं ते मला बघायला मिळालं पाहिजे आणि मला अर्थ न का कळे ना त्याचा, पण तू बघितलं तर मला बघायचंय. कारण तू चम्या आहेस म्हणला, तू लिंबू टिंबू आहे म्हणलेला मला चालत नाही ना. मी एकाच वर्गातला आहे तर मला तू काय बघतो, पण नाही ना कळत. तुझं वय अजून, तुझा डोळा नाही उघडलेला त्याचा, पण ते करायला जातात आणि कन्फ्युज होतात. तर काय शेवटी तो विस्तवाने हात भाजणार हे सत्य आहे, तर ते कन्फ्युज होणार.
त्याच्यावरती जाता जाता असं आपण कधीतरी चाचपणी करावी की काय रे, कोण कोण म्हणजे खरं तर जासूसीच करावी मी म्हणते की आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, काय प्रकारचं त्या चर्चा चालतात त्यांच्या, त्यांची अक्कल किती पुढे गेली आहे, त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांचा हिरो कोण आहे, त्याच्यावर थोडीशी ना नजर पाहिजे. पण ही नजर कशी, त्यांना घरात जर काही बोलवलं आणि त्यांच्याकडनं काही करून घेतलं, असंच काही शोज लावले किंवा आपण किचन मध्ये काही करायला घेतलं, तर त्यांच्या गप्पांमधनं नाही आपल्या घरामध्ये त्यांना वाव दिला करायला, तर त्यांच्या गप्पातनं आपल्याला हे कळू शकतं. तिथे हुशारी बरं, वापरायची. आता त्यात एखादा वाह्यात समजा असेल, त्याच्या आईला पण तो काही वाह्यात राहायला नकोय ना, त्यालाही सुधारायची जबाबदारी थोडीशी आपली सामाजिक पालक म्हणून आहेच की. तर मग त्यालाही आपल्याला हे सांगायची गरज आहे की हे नका बघू तुम्ही, यांनी तुमचं नुकसान होईल किंवा काय. हायपर न होता शांतपणे पण सांगा. मुळात तुमच्यापाशी ते चिकटलेले पाहिजेत ना, हा. तर ते तुमचं ऐकतील. तुम्ही जर खडूस काकू झालेला असाल त्यांच्या मते, तर ते नाही ना येणार आहेत ते. सगळीकडे प्रेमाने तर वागणं. प्रेमाने म्हणजे तुला हे छान दिसतं रे, तू हसलास की किती गोड दिसतोस वगैरे, असं मुलीला सुद्धा म्हटलं की अगं बाई किती हे छान बोलतेस तू, तुझा गळा किती छान आहे. सापडवायच्या म्हणलं तर सापडतात गोष्टी. आणि त्या जर तुम्ही तिथे बोलला तर तो एक एक आपण असा तो पॉइंट गोळा करत, असे काही पॉइंट्स आपण गोळा केले तर ते आपल्याकडे येणार आहेत. आणि जर ते निगेटिव्ह पॉइंट गोळा झाले असतील, लांब 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 झाले, फक्त ते वाऱ्याला उभं राहणार नाहीये. तर कॅच देम राईट असा एक मंत्र आपण हे करू की मुलं काही चांगलं करताना दिसलं ना की ते लगेच एक्नॉलेज करून शाबासकीच करून टाकावं. आणि चुकीचं काय केलं तर त्याचा जास्ती बाऊ न मग हळूच कानात सांगावं जाऊन. ते चोरी केली किंवा काहीतरी ते थापा करणार मारल्या. की एक एकदा करून बघतात ग, एक एकदा करून बघतात, त्यांना त्याला त्याच्यात शिक्षा देणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही. आणि सगळ्यांनी केलेलंच असतं. एकदा खोटं बोलणं, एकदा चोरी करणं, हे चोरून बघणं काहीतरी, हे सगळं केलेलंच असतं. अशा वेळी जनरली आईला दोष देतात, तुझं लक्ष कुठं होतं, तू नीट ते आईने पण हे समजून घ्यायचंय की करतातच. आणि ते प्रत्येक गोष्टी नाहीच सांगणार आहे तुम्हाला. वयात येणारं मूल त्याच्यानंतर कधीतरी बोलू आपण त्याच्यावर. तुम्ही तरी कुठे सांगता हो सगळ्या गोष्टी, काय सांगता का कोणी? मला तेच विचारायचं होतं आता की साधारण 12 वर्षानंतर ऑटोमॅटिकली आईशी शत्रुत्व व्हायला लागतं की मुलांना जरा नाही, ते तर फार गंमतशीर रिलेशन असतं. म्हटलं तर खूप प्रेमाचंही असतं, म्हटलं तर ते म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना सारखंच आहे ते. पण त्यांना माहित असतं की ही बाई आपलं शेवटी आपल्याला हिच्याकडेच आणि हीच आपलं सगळं चांगलं करणार आहे माहित असतं. पण मत जुळत नाहीत तर काय करणार. तर इट इज ओके. म्हणजे वी वी आर ऑन वी विल, मला सांगता येईना पटकन, वी विल ऍग्री टू डिसअग्री. हे मला सांगायचं की ठीक आहे, तुझं मत आहे ना हे असू दे, तुला बदलेल कधी वाटेल तर बदलेल, तुझं तू विचार कर, कधीतरी सुचेल, पण वी विल जस्ट नो ऍग्री टू डिसअग्री. ऍग्री टू डिसऍग्री हा खूप छान फॉर्म्युला आहे. आणि मुलांशी त्याला जरी आपल्याबद्दल शत्रुत्वाची भावना उत्पन्न होत असेल तरी ती दीर्घकाळ टिकणार नाही असं तुम्ही सांगताय. नाही ठीक आहे, आणि म्हणजे आपली पुण्यही इतकी असायला पाहिजे की ती नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याच्यावरून टोचून बोलण्यापेक्षा त्याच्याशी ऍग्री करायचं हे चुकतंय पण तुझं तुला कळेल कधीतरी, कळेल. फार गंभीर जर काही आणि नसेल कळतं तर. की असं आपण किती वेळा आपल्याला साक्षात्कार होतात की आईशी मी उगीच भांडलं, मला नंतर कळलं ते बरोबर होतं म्हणून, असं होतच की. नाही, किती साध्या साध्या गोष्टीत कळतंय ना, पॅरेंटिंग खूप अवघड नाहीये, फक्त हँडल इट विथ केअर असं हँडल विथ महत्वाचं आहे. केअर. आणि आपली पण प्रतिमा कशी खचणार नाही हे बघायला पाहिजे. बरोबर आहे. सो दॅट हे काय मी मुलांनाही सांगते जेव्हा कधी माझ्यासमोर येतात आणि तुम्ही बोला म्हणतात त्यांच्याशी, तर हे असं बळच सांगतात ना, आम्ही म्हणतो मुलाला जेव्हा वाटेल तेव्हा मी माझी हॉटलाईन उघडी आहे, केव्हा येऊ दे मी बोलेन, पण नाही तर तुम्ही पण 4 शब्द सांगाच असं कोणीतरी म्हणलं तर आम्ही त्यांना म्हणतो, बाळा हे बघ, हे जे 2 माणसं आहेत ना तुझ्या आयुष्यात, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझं भलंच करणार आहे. तू कसाही वागलास ना तरी तुझं ते भलंच करणार आहे, कारण ते तुझे पेरेंट्स आहेत आणि ते विना अट करणार आहेत. आणि कितीही लेवलला तू गेलास खाली तरी तेच मदत करणार आहे. तेव्हा तू किती खाली जायचं आणि त्यांना किती गृहीत धरायचं हे तू ठरव. आणि दुसरे कोणी जर तुझ्याशी गोड बोलत असतील, दुसरे तुला काही आमिष दाखवत असतील, तर ते तू समजून घे की याच्यात काहीतरी चुकीचं आहे. धोका आहे. कोणी हे निरपेक्ष प्रेम फक्त पेरेंट्सच करू शकतात. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन फार फार तर तुमच्या घरातले दुसरे पेरेंट फिगर, आजी आजोबा असतील,
आणि त्यात सुद्धा म्हणजे मामा काका वगैरे जिथे तुमचे सूर जुळलेत, मला कळतं की माझं यांना कौतुक आहे, हे माझ्या भल्याचं बघताय, ते जाणवतं, लहान मुलांना हो कळतं ते. हो अगदी खरं. तर ही तुमची कम्युनिटी आहे असं समजा, हम्म. आणि ही तुमची शक्ती पण आहे. आणि असं असावं, म्हणजे पेरेंट्सच्या पलीकडे कोणीतरी असावं की जिकडे ती मुलं इन ऍब्सेन्स ऑफ पेरेंट्स दे कॅन रीच, म्हणजे त्यांच्यापर्यंत जातील, आपले प्रश्न सांगतील, मदत घेतील असं. असं बरोबर आहे. आता मला तुमचा जो सगळ्यात महत्वाचा टॉपिक तुम्ही म्हणाला होता जस्ट इनफ पॅरेंटिंग, मला तो शब्दच इतका आवडला. जस्ट इनफ पॅरेंटिंग. मी त्याच्यावरती विचार करत होते की म्हणजे काय म्हणायचंय की नेसेसरी आणि सफिशियंट पॅरेंटिंग का, असं काहीतरी वेगवेगळे विचार. तर मला तो कन्सेप्ट तुम्ही सांगा म्हणजे सगळ्यात. आणि हा एक म्हणजे असा जरा मी स्वतः शोधून काढलेला म्हणेन का असा एक शब्द आहे की पेरेंटिंग एका लिमिट पर्यंत पैशासारखंच आहे की ग, म्हणजे अमुक एक गरिबी नकोच आहे, पैसा एक इनफ ह्याच्यासाठी म्हणतो ना आपण, मेंटेनन्स साठी पैसा पाहिजे, पण एका लेवलच्या पुढे तो टॉक्सिक होतो ना, नाही का? हो ना. आपण पुन्हा एकदा तिथेच येतो आणि म्हणतोय हे सगळं ना जास्त पैसे असल्याचे परिणाम आहे. तसंच आहे त्या पेरेंटिंगचं पण, की एक लेवल पर्यंतचं पेरेंटिंग आहे ना ते खूप एनकरेजिंग आणि पुरेसं आहे रादर. त्याच्यापेक्षा जास्त करायला गेलं ना चबडप केल्यासारखं होतं ते, म्हणजे इतकी जरुरी नाहीये. त्याने तुमची अँझायटी वाढते आणि बॅकफायर्स होते ती मुलांच्यावर, कारण अँझायटी हा संसर्गजन्य आजार आहे. आई वडिलांना काळजी वाटते माझी, हीच काळजी वाटायला लागते मुलांना, मला तुझी काही काळजी नाही, असं जेव्हा एखादा पालक म्हणेल ना नापास झालेल्या मुलाला सुद्धा, तेव्हा त्याला खूप बरं वाटतं की मला येतंय, मला अक्कल आहे, मी करू शकेन, ह्याच्यावर यांना विश्वास आहे, शाळेला नाहीये. बरोबर आहे. किंवा हा पेपर असा आला म्हणून मला नाही जमलं ते, पण माझ्यात विश्वास आहे यांचा, असं जेव्हा ते ठामपणे म्हणतात ना, काही बिघडत नाही, मी पण नापास झालो होतो, तुला डोकं आहे, तू करशील, असं म्हणा ना, म्हणजे काय ह्याच्यात काही चुकीचं काही नाही हो, इतकी लाज वाटणार काही नसतंय. काही नसतं, बरोबर. कुठेतरी आयुष्याच्या बाजारात कुठल्या तरी विषयामध्ये जर एखादं मूल कधी नापास झालं तर त्याचा एवढा भाऊ करणार का नाहीये, किंवा त्याला तो गणित जमत नाहीये तर पुन्हा 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 कुठल्या तरी क्लासला घाला, जो विषय आवडत नाही ना तो सध्या बाजूला ठेवावा, सध्या बाजूला ठेवावा. जो येतोय तो इतका फुलवावा ना की त्याला छान वाटलं पाहिजे, मग तो दुसऱ्या विषयावरती त्याचा जो इकडचा असतो ना ग्रास, तो इकडे यायला लागतो. हे मी नाही सांगत आहे, हे असे पुष्कळ प्रयोग केलेले आहेत आणि सांगतात की सोपी गोष्ट काहीतरी केली ना तर जो आपला मेंदू तयार होतो तो नवीन काही शिकायला वेगळ्या तऱ्हेने तयार होतो, आणि मग अवघड झाले सोपे असं होतं, आणि मग अरे जमत नव्हतं, जमलं की असं पण होतं. त्याचाही अनुभव घ्यावा. ते तुम्हालाच काळजी वाटायला लागणं हे खूप वाईट आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याच्यातल्या अगदीच चांगल्या आहे की. कॅपॅसिटीज आहेत आहे की. त्या हे करायला हव्यात, हो असं सांगण्यात. हो हो आणि आता आपण मेडिकल पेरेंटिंग बद्दल थोडंसं समजूया लोकांना. हो. मगाशी मी जे सांगितलं की मेडिकल पेरेंटिंग बद्दल मॅडमने खूप छान व्हिडिओज केलेले आहेत, त्याच्या लिंक्स आपण देऊया, आणि पुस्तकही त्यांची छान मी मागच्या एपिसोड मध्ये दाखवलेली आहेत. पण तरीही एक पॅनिक होतात आई वडील हो. आता जेव्हा मी जस्ट इनफ पेरेंटिंग म्हणते ना त्यामध्ये मेडिकल पेरेंटिंग येतं, ते इनफ नाहीये, ते तेवढं तरी यायलाच पाहिजे. असं माझं म्हणणं आहे, त्याच्यावरच माझी पुस्तक आहे की या पुस्तकात जेवढं आहे ना दॅट इज इनफ, पण ते यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी 2-3 भाग असं म्हणेन की नेहमीच करायच्या गोष्टी, मूल आजारी असताना आज करायच्या गोष्टी, आणि मग इमर्जन्सी किंवा अपघात, आणि मग आत्ता करायच्या गोष्टी, असे 3 भाग केले तर आपल्याला त्या त्या वेळेला आपली काय भूमिका असायला पाहिजे, आपण काय करू शकतो. कारण की ह्या सगळ्याच्या मध्ये ना थोडासा डॉक्टरी किंवा मेडिकल भाग येतो, आणि ही नुसती आता डॉक्टरांची जबाबदारी नाहीये, ही पार्टनरशिप आहे. म्हणजे पालकांची आणि आमची मिळून केलेली ही ट्रीटमेंट असणार आहे. तर मी काय काय करू हे डॉक्टरांना तुम्ही विचारावा, किंवा आम्हाला मिनिमम पेरेंटिंग तुमच्याकडनं काय पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगतो. की आतापर्यंत इतकं आहे ना, मुलाला ताप आहे ना, ताप ओळखा, आपलं मुलं आज बरं नाही दिसत आहे, काहीतरी बिघडलेलं वाटतंय, त्याचं काय बिघडलंय त्याच्या वयानुसार त्याच्या आजूबाजूच्या ह्याच्यानुसार अंदाज करा. ताप आहे का बघा, ताप असेल तर तो 100 पर्यंत चालतो, हवा असतो, 100च्या वर गेला उतरवा, कसं आहे बाळ बघा, आज ताप आहे म्हणजे काहीतरी अलार्म आपल्याला वाजलेला आहे इथे, मग ह्या कसला असेल बरं विचार करा.
कशाने तरी असेल. हा, हे बरोबर आहे. आपल्या घरात आणखीन एकाला झाला तर तेच असेल बरं का. आपण जत्रेला जाऊन आलो तिथनं काहीतरी आणलं बरं का. गावाला जाऊन आलो तिथे काहीतरी खाल्लं तिथनं आलं बरं का. काहीतरी आपण आपली एक थिअरी आणि साधारण आपला अंदाज त्याच्यावरती मांडावा. आणि प्रायमरीली मी काय करू अशा वेळेला, तर मी ताप उतरावा आणि तापाला म्हणून जे काही लागतं जास्त किंवा इंधन जास्त लागतं, विश्रांती लागते. इंधन मग पोर खात नाही असं असेल तर आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे ओआरएस द्यावं, जास्त सरबत द्यावी, नारळ पाणी द्यावे, ज्यूसचं सरबत द्यावं, ताक द्यावं, वरण भाताचं सूप द्यावं, बटाटा द्या, साबुदाणा लापशी द्या, सिंपल असे पदार्थ द्या जेणेकरून कॅलरी रिक्वायरमेंट्स विल बी सफिशियंट आणि इलेक्ट्रोलाइट सेम मेंटेन होतील. फ्लुइड लागतं भरपूर, खाणं कमी असेल तर फ्लुइड जास्त ते मिळेल. हे झाल्यानंतर हे जर मूल ढेपाळलेलं दिसायला लागलं किंवा तेही घेत नाही असं दिसलं किंवा 3-4 दिवसापुढे ताप चालू राहिला, कारण कळत नाही, तर मग हे आपलं काम संपलं. आता मग तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा, तिथे मग तुम्ही शरण जा. मग ते काय म्हणतील ते ऐका, त्यांना पूरक काय हवं ते करत राहा. तिथून पुढे काय झालं तर मग स्टेप अप असतातच ना गोष्टी. म्हणजे मग कसं घरगुती ऑब्झर्वेशन साठी तुम्ही आतापर्यंत प्रयत्न केले, मग आता माझ्याकडे ऑब्झर्व करतो. मग आता ते ऑब्झर्व करून कळलं की हे माझ्याच्याने नुसतं होत नाही, त्याला आता सलाईन वगैरे काहीतरी शक्ती देण्याची गरज आहे. म्हणजे मग छोटं नर्सिंग होम लागणार. मग आता हे करून सुद्धा त्याचा दम काही कमी होत नाही, त्याला ऑक्सिजन कमी व्हायला लागलाय, त्याला ऑक्सिजन देऊन सुद्धा ऑक्सिजन होत नाही. मग बाबा हे छोट्या नर्सिंग होमचं काम नाही, आता मोठ्या नर्सिंग होमला. तर प्रत्येक गोष्टीला डायरेक्ट जर मोठ्या नर्सिंग होमला गेला तर तिथले बेडही संपून जातील. बरोबर आहे. किंवा रात्री तापासाठी म्हणून जर 4 पोरं यायला लागली तर प्रत्येक मुलाचा ताप बघतच ड्युटीवरच्या डॉक्टरांचं सगळं पेशन्स आणि शक्ती सगळी खर्च होते, वेळ जातो. मग ऍडमिट पेशंट कडे कधी बघणार. बेसिक नॉलेज असायलाच हवं. तर ते त्या पुस्तकातनं सगळं दिलंय आणि ते जस्ट इन पेरेंटिंग मध्ये हे येतं. तर रोज करायच्या गोष्टी म्हणजे आहार, व्यायाम, स्वच्छता आणि डिसीज प्रिव्हेन्शन, ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन, हे तर रोज करायच्या गोष्टी. आजारी झाल्यानंतर मी सांगितलं की लेवल्स ऑफ हेल्थ केअर सिस्टीम माहित पाहिजे की मी कुठल्या कारणासाठी कुठं जायचंय. मग तिथे जाऊन एकदम आमच्याकडे असं का, आम्ही हॉस्पिटल बंद केल्यावर असे फोन यायचे, सगळ्यांना सांगून बंद केलंय तरी सुद्धा आम्ही खाली उभे होतो आणि इथे अंधार दिसतोय, आम्ही कुठे जाऊ. तर सेकंड ऑन लिस्ट काहीतरी पाहिजे आपले. म्हणजे एक डॉक्टर अगदी देव असतात, सगळं खरं आहे, पण ते नाही मिळाले तर आपण दुसरीकडे कुठे जाणार आहोत किंवा ह्या गोष्टीसाठी कुठे जाणार आहोत. आता उदाहरणार्थ चोकिंग आहे, मुलाला घास अडकला, तर तिथे तुम्ही प्रायमरी ट्रीटमेंट न देता पोटावर दाब देऊन जो आम्ही एक मन्युरिंग आहे किंवा एक क्रिया आहे ती जर शिकून घ्यायला पाहिजे माझं म्हणणं. पण ती न करता तुम्ही मुलाला घेऊन इकडे तिकडे जर डॉक्टरांना शोधायला गेलात तर इट विल बी टू लेट. हे नाही असं करायचंय आपल्याला. किंवा रक्तस्राव आहे म्हणून त्याच्यावर दाब द्यायचं सोडून आपले पळत सुटलेत, असं नाही करायचंय. प्रथमोपचार काय आहेत, प्रथमोपचार माहिती पाहिजेत, धाडसाने ते योग्य प्रकारे करायला आले पाहिजेत. पहिल्यांदा बघून बघून शिका तुम्ही. आता खूप आपल्याला व्हिडिओज आहेत आपल्याकडे, आणि नेमकेपणा त्याच्यातला समजून घ्या. आपण आपल्याला अपग्रेड करा सर्व्हिसेस, आणि मग जो कॉन्फिडन्स येतो ना तो खूप छान आहे बाई. डॉक्टरांना सुद्धा उपयुक्त आहे की आय कॅन ट्रस्ट युअर ॲबिलिटी. मला जेव्हा कळतं ना की ही आई आहे ना ही बरोबर करेल, तेव्हा मला पण तुला घरी ट्रीट करायला बळ येतं. आलं ना लक्षात. तर हे एक खूप महत्वाचं आहे की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल अशा पद्धतीचे पालक आहोत. आम्ही किती गरीब असला काही असला ना, शिकलेला नाही, तरी आम्ही म्हणतो तुमच्यातला कोण शहाणा आहे त्याला घेऊन त्याला समजून सांगते मी. आणि असं अनेकदा आम्ही सांगितलंय की अस्थमा घरी कसा मॅनेज करायचा आहे किंवा काय करायचं आहे. आजकाल सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत, सगळेजण व्हिडिओ कन्सल्टेशन करू शकतात. करोनाने आपल्याला एकदम 1ली ते 10वी शिकवलं, त्यामुळे पल्स ऑक्सिमीटर खेळण्यासारखे घरी, थर्मामीटर आहेत घरी. एवढ्या याच्यावरती व्हिडिओ कॉल अतिशय चांगले करता येतात, प्रोव्हाइडेड. त्यांनी टेम्परेचर मोजलेलं आहे, त्यांना रेस्पिरेटरी रेट मोजता येतोय, त्यांना पल्स ऑक्सिमीटरचं रिडिंग सांगता येतंय, त्यांना मुलांनी काय खाल्लंय प्यायलंय माहिती आहे, बाळाने शू किती वेळा केली आहे, कशी केली आहे माहिती आहे, त्याची डेली ऍक्टिव्हिटी कशी आहे, हे सगळं सांगता येईल. एका दमात विचारलं तर एकदम थांब ग, मी आजीलाच विचारून सांगते, मी नव्हतेच घरात वगैरे नाही. एका माणसाने सगळा जो म्हणतो ना असा आढावा घेतलेला पाहिजे. असं असेल तर मूल घेऊन हे सगळं घेऊन व्हिडिओ कॉल तुम्ही कुठूनही करू शकता हो जगातनं. हे ते ई कन्सल्टेशन आहे.
आणि हे मेडिकल पेरेंटिंग मध्ये हे की केव्हा येतं की जेव्हा तुम्हाला माहितीये की एवढं मी केलं असेल आणि मी डॉक्टरांना फोनवर विचारलं तर मला घरच्या घरी बरं वाटू शकतं आणि तुम्हाला केवढा तरी कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स येतो आणि शिकलेले आहेत पॅरेंट्स सध्या हा म्हणजे तुम्हाला जे असं आता हल्ली काय डॉक्टर भेटतच नाही, हल्ली किती वाईटच झालंय आणि नाहीच आहे कोणी, पण तुम्ही एम्पॉवर केलं स्वतःला आणि अशा काही भयंकर नाहीत अगं गोष्टी, काहीच नाही आहेत खरं तर. तर ह्या जर केल्या तर 50% ऍडमिशन्स वाचतील. भयंकर असेल तर कळतच नाही आपल्याला त्यावेळी कळतं ना, अगदीच साध्या कळतं. साध्या गोष्टींसाठी पळत जायची गरज नाही. आणि एवढा कॉन्फिडन्स दिला डॉक्टरांनी आता आपल्याला फक्त आपण समोर आहे पण वापरत नाहीये आपल्या कपॅसिटीज. त्या कपॅसिटीज कशा वापरायच्या आहेत त्यांनी अतिशय सोपं आणि पद्धतीने- काहीतरी इकडे तिकडे गुगल करत जर बसलात तुम्ही तर गुगल तुम्हाला काळजी करू नको हे काय सांगणार नाही. तो तुम्हाला मोठी लिस्ट देईल, देईल. मग तुमची अँझायटी वाढणार आहे. हो. त्याला त्याचे कोण side जबाबदार? effects त्याला कोण जबाबदार? हो ना. बरं असे अँझायटी वाढलेला पालक शेजारी आहे त्या मुलाला कसं बळ येईल बरं व्हायला? त्याला वाटेल आपल्याला काहीतरी फार भयंकर झालं. भयंकर झालंय तर बाळा अगदी मी तर म्हणते भयंकर सिरियस जरी असेल, ऍडमिट आयसीयू मधला असेल तरी आईचा रोल हा धीर देण्याचाच आहे. आणि तिने म्हणायचं होशील बरा, आता लावलाय ना ऑक्सिजन, त्यात काय हा, झालं तुम्ही तर म्हणता. थोडी इंजेक्शन थोडं सहन कर, होशील बरा. हे जे आहे ना सहजपणा त्यातला आणि धीर देणं हा महत्वाचा आहे. खूप छान. कधी कधी त्यांना रागवायलाही लागतं, हो. दंगा करतात मुलं वगैरे, पण हे त्याच्या भल्याचं आहे ना. हो ना. मग ते त्याच्या भल्याचं असेल तर ते इंजेक्शनच आहे, ते बरोबर आहे. रागवायला हरकत नाही. तेव्हा तुम्ही काही विलन होत नाही, हो. त्यांना थोड्या वेळाने कळतं हे कशासाठी आहे. कधीतरी कडू औषधी द्यायलाच हवं. बरोबर. पण हे जाणून बुजून केलेलं असेल ना, म्हणजे कसं आपला राग नाही काढलेला, हे त्याला गप्प करण्यासाठी त्याला धीर देण्यासाठीच आहे. बरोबर आहे. हे जेव्हा कळतं तू गप्प बस, हे घेऊन टाक इंजेक्शन, ते कडू असलं तरी पी आणि तुला बरं वाटणार आहे, मी बसते तुझ्याजवळ. हे पेरेंटिंग खूप इफेक्टिव्ह आहे की बाळाचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचे काय काय सिम्पटम्स आहेत ते डॉक्टरांपर्यंत अगदी डोळसपणे व्यवस्थित पोहोचवले तर तुमची धावपळ वाचणार आहे, डॉक्टरांचा वेळ वाचणार आहे आणि तुम्हाला आणखीन नॉलेज मध्ये भर पडणार आहे. अगदी नक्की. आणि हे याच्यामुळे काय होतं, मुलाला आपण बरे होऊ शकतो हा. हा एक confidence साक्षात्कार आहे. होतो. दुसरी गोष्ट, मला असं जेव्हा बरं नसतं तेव्हा आई मिळते, हा. असतं कोणीतरी माझ्या बरोबर आणि त्यांच्याकडनं ऐकलं, त्यांनी सांगितलं तर माझं भलं होतं हे कळलेलं हा, असतं. बरोबर. आणि थोडस मी पुढे जाऊन म्हणेन की त्यांना ना थोडं सहन करायला पण शिकवलं पाहिजे. शिकवलं प्रत्येक गोष्ट आहे ना ती इतकीही ग्लोरीफाय करायची गरज नाहीये. तू बरा नाहीये असं, ठीक आहे ना, जरा हो, ते थोडे चार जरा गोष्टी. दुखत होईल होईल बरं असं काहीतरी. कितीतरी मोठ्या मुलांना सिरपच लागतं द्यायला, गोळीच येत नाही गिळायला. अरे बापरे. ही म्हणजे विनोदच आहे अगदी. हो ना. नाही बाई तो गोळी नाही घेणार. मग आता बाटली जी छोटी आहे ती 10 किलोच्या बाळासाठी डिझाईन आहे हो. ती 30 आणि 35 किलोच्या मुलाला तुम्ही ती अख्खी बाटली पिणार. तर हे त्या त्या एज अप्रोप्रिएट माइलस्टोन्स मध्ये गोळी गिळण्याचं सुद्धा आहे. आम्ही म्हणतो की एक साधारण टेबलाच्या उंचीचा आला तर गोळी गिळायला पाहिजे. तर नको तितकं जपू पण नका, असं पण आहे त्याच्यामध्ये. अहो तो घेईल का असं कशाला म्हणायचं, तू घे रे म्हणायला येत नाही का आपल्याला? आम्ही तुझ्या वयात घ्यायचो. हा. साधं. घे ना, एवढीशी तर आहे, आता एवढा घास गिळतोस ना, हो ना. गोळी घ्यायला का, असं उदाहरणार्थ कशाचाही असं. पाऊ करायचा हा नाही. म्हणजे असा तो मध्य काढायचा आहे. इकडेही जायचं नाहीये, इकडेही जायचं नाहीये, धीरही द्यायचा आहे, मध्य काढायचा आहे आणि जस्ट इनफ आपली मर्यादा ओळखायची आहे, तिथपर्यंत काम करायचंय. त्याच्यानंतर जास्त डोकं चालवायचं नाही, विचारा, सल्ला घ्या, ते काय म्हणतील ते ऐका, हो. त्याच्यात भलं आहे की नाही. एवढं तारतम्य म्हणजे आता तुम्ही आलेल्या डिस्कस करत होता तेव्हा मला तुम्ही 2 शब्द सांगितले, त्यात काय एवढं आणि तरी बरं, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. नाही, हा पण खूपच छान आहे शब्द, तरी बरं. तरी बरं आणि आपल्याला खूप शक्ती येते बरं का. हे टॉनिकच आहे, म्हणजे कुठल्याही सिच्युएशनला हा नियम आणि हे 2 शब्द कामी येतात. कसं पण म्हणजे आपल्याला उशीर झाला, काही मोडलं, काही हरवलं, काही संपलं, आजारी पडलो, काही, तर तरी बरं मध्ये काय काय बघितलं ना तर लगेच धीर येतो. तर हा एक मंत्र मुलांना शिकवून टाका. फॉर एक्झाम्पल एक तरी बरंच सांगा. तरी बरं म्हणजे आता आज आजारी पडलो, तरी बरं थोडक्यातच आहे, घरच्या घरीच होणारे बरं. समजा किंवा हॉस्पिटलमध्ये गेलं तरी बरं, तरी बरं hospital मध्ये म्हणजे आता admission पाय मोडला समजा, तरी बरं जीव वाचला.
हे ऍक्सिडेंट मध्ये आणखीन काही होऊ शकतं हा ना, म्हणजे जादूचा शब्द आहे तरी म्हणजे बरं. खरंच आहे जादूचा शब्द. म्हणजे तरी बरं हा भीषण शब्द गोष्ट म्हणजे भीषण आता कुठल्या बंगाली भाषेतला भीषण आहे हा. की छान शब्द आहे, त्याने खूप धीर येतो. आणि ग्रॅटिट्यूडच आहे एक प्रकारची ती, की तरी बरं हा. आणि त्यात काय एवढं तोही एक छान हा, शब्द. त्यात काय एवढं म्हणजे थोडक्यात त्या सगळ्यातल्या मुलाला हवा, शूर बनवायचं. हा हवा काढून टाकायची. त्यात काय एवढं तू करशील की, असं म्हंटल ना तरी त्याला खूप धीर येतो. हो ना. करशील ना त्यात तू. काय एवढं पुढच्या वर्षी चांगले मार्क्स मिळतील. हा म्हणजे झालं आता, म्हणजे ठीक आहे पुढच्या वेळेला होईल ते, किंवा सहजपणा त्यातला विश्वास दाखवणं पण, आणि त्यातला अं, भाऊ भीती सगळी काढून घे. असं हा एक आपण मुलांना टॉनिक देऊ शकतो हे, की होईल. म्हणजे मुलाचं कासावीस होऊ हो नका ना. असं. जसं शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य आपण जास्ती जपतो, तसं यांनी मानसिक आरोग्य जास्ती चांगल्या पद्धतीने हो मुलं निर्भीड आणि शूर होणार आहे त्याच्यामध्ये. हो. लाईटली गोष्टी घेण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी. अजून काही सांगायचं राहिलं? ते मुलं करून बघतात एक एक गोष्टी. तसं ते खुंटा बळकट आहे का बघतात तुमचा. तुम्ही बळकट पण फर्म आणि सॉफ्ट असं कॉम्बिनेशन म्हणते मी. असायला पाहिजे. की काही ठिकाणी फर्मनेस घ्यायलाच लागतो. बरोबर. अगदी काय सारखं सगळं गोडीने गोडीने नाही होऊ शकत. म्हणजे पालकत्व म्हणजे काय सारखं शरण जाणं नव्हे. आपल्याला त्यांना जर काहीतरी चौकट आखून द्यायची असेल, त्याच्यात त्यांना सेफ ठेवायचं असेल, तर ती चौकट आपल्याला आधी लागू आहे. तर आपण चौकटीत बसावं आणि मग आनंदाने त्यांना म्हणायचं ये माझ्या चौकटीत, मग तुला बरं वाटेल. आणि प्रत्येक गोष्टीला कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तू जर असं केलंस तर त्याचे ते कॉन्सिक्वेन्सेस आहेत. मग होऊ देते एकदा. बरोबर. पडू दे, लागलं तर लागलं, कापलं तर कापलं, थोडक्यात असायला मी आहे आजूबाजू. असं एक मात्र निरोप मला तुमच्याकडून द्यायचा आहे लोकांना. माझं कारण ओबेसिटीशी रिलेटेड माझं अरे सगळं बापरे, करिअर हो. आहे आणि मुलांच्या मधली वाढतं वजन हा एक भयानक समस्या आहे. आणि ते ओबेसिटी म्हणजे सगळ्या आजारांचं मूळ त्याच्यातच दडलेलं आहे. तर तुम्हीच लोकांना त्याबद्दल सल्ला नाही, द्या. नाही, खूपच महत्वाचाच विषय आहे. आणि खरं याच्यावर पण म्हणजे खूप लोकांनी सांगून झाले. पण खरं सांगू काय, मुलांना विसरलेत लोक, की मुलांची अजूनही आपल्या मनामध्ये जी बाळकृष्ण प्रतिमा आहे ती खूप ही आहे, की फॅट नकोय अंगावर. हम्म. झालं आता ते जुनं आपला डीएनए आहे ना, त्याला फॅट अंगावर घ्यायची सवय नाहीये. हम्म. आपला जीन 50 म्हणजे खूप काटकसरीचा आहे. हम्म. त्याला खूप कमी पुरतं. हम्म. करून बघा तुम्ही, उपास करून बघा, काही होत नाही आपल्याला. हो ना. सिरियसली काही. अगदी लहानपणी मुलं जे अगदी कमी खातात ना, तीच फक्त करंट अकाउंट मध्ये काम करतात. पण बाकी ज्यांच्याकडे स्टोअर्स भरपूर असतात. हम्म. तर अशा याच्यामध्ये आणखी मुलांनी तोंड फिरवलं की थांबावं. खूप हे एक. महत्वाचं आहे. तरी सुद्धा जर बळबळ मी ठरवलं एवढं घालायचंच असं जर हट्ट केला पालकांनी, आणि मुलांनी जर त्याला बळी पडला तो त्या अत्याचाराला, तर तो ठेवेल तोंडात, मे बी थोड्याने ओकारी होईल, ते नाही झालं तर अपचन होईल आणि शरीर सह टाकून देईल. पण शरीराने पण शरण झालं आणि त्याचं फॅट जर कन्वर्ट झालं आणि मुलाच्या आतलं फॅट वाढलं सगळं आणि अंगावरचं वाढलं, तर ह्या मुलाला लवकर डायबेटीस होतो. आणि ही खूप मोठी धोक्याची गोष्ट आहे, जी पालकांनी अजिबात नजरेआड करून चालणार नाही. असं मला खूप महत्वाचं ही गोष्ट आहे. आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट मध्ये येतं हे. मी मगाशी म्हटलं तसं, तो आपला जो आहार आहे ना, तो आपण ठरवलेला, की जो गरिबाचा आहे, नटवलेला नाही, कमीत कमी नटवलेला, कमीत कमी प्रोसेस केलेला, नंतर तो स्वतः बनवलेला, घरी बनवलेला, आणि 2 घास कमी. हे महत्वाचं. 2 घास कमी हा शब्द खूप जसं काय छान आहे. पुढचं जेवण नसल्यासारखं आपण जे भरतो एवढं काही जरुरी नाही. 2 घास कमी. आता मला आणखीन याच्यातली गंमत सांगायची आहे. मला हल्ली असं आढळून येतंय की पहिल्या वर्षी मुलांना साखरच द्यायची नाही, मीठच द्यायचं नाही, असाही अतिरेक चालू आहे. खूप आहे ते. आता सगळ्याचे मध्य काढावेत असं सगळ्याचा या मध्य पिढीची मी काढायला. आहे. आणि त्याचेही काय परिणाम दुष्परिणाम अजून आपल्या पुढे यायचे. कारण आपण एवढा डेटा नाही की ज्यांना अजिबातच मीठ साखर दिलं नाही त्यांचं पुढे काय झालं हे कळायला अजून तरी आपल्याकडे सफिशियंट डेटा नाहीये. पण आम्हाला एक काय म्हणतो ना, एक साधारण वय वाढल्यानंतरचा शहाणपणा आलेला, की इतकाही अतिरेक करायची गरज नाहीये. नेहमी सांगते बॅलन्स्ड द्या, न्यूट्रिशियस द्या. कारण आपण आता परदेशात गेलो ना तर लक्षात येतं की आपण खूप मसालेदार खातो आणि आपण खूप खातो. हेही आपल्याला परदेशात गेल्यावर लक्षात येतं की बाहेर लोक कमी खातात, आपण खूप प्लेट भर खातो आणि आपल्या अंगाला, घामाला आपल्या मसाल्यांचे वास येतात. आपल्या घरांना तर येतातच, कार्पेटेड घरं असतात बाहेर, फोडण्यांचे असे ते भरून वाहतात वास. आणि इतकंच नाही तर आपल्या घामाला वास येतो, हे आपल्या लक्षात येत नाही.
पण तिथे गेल्यानंतर कळतं की हे खरं आहे. हम्म. तर ह्या सगळ्यात खाली येण्याची गरजच आहे की, म्हणजे जसं आपण म्हणतो की हरी वरी आणि करी, त्यात मसालेदार आणि हे आलंच, त्याच्यामुळे अल्सर आणि या गोष्टी होणार. होणार आहेत किंवा ऍसिडिटीचे प्रश्न आहेत. तसं जास्त खाण्याचा तर कुठं जाणार ते अंगावर. तुम्ही जास्ती खाऊ घालताय म्हणजे बाळाला ओबेसिटीकडे ढकलताय सध्याच्या अगदी परिस्थितीमध्ये. अगदी अगदी आणि त्याच्याबरोबर त्याच्या एक्सरसाइजची काळजी घेतली पाहिजे की ते कसं ते दिवसभर ते पण पालकांच्या कडे बघूनच होणार आहे हो की ना. ग. आणि दिवसभर कसं ऍक्टिव्ह राहील. हो. निदान आपण जसं लहानपणी म्हणजे कामाने चिंब याबाबत वगैरे मला वाटतं तू जास्त तज्ञ आहेस हो, माझ्यापेक्षा. मी आणि आहेच, पण तुम्ही जेव्हा सांगितलं पालक की म्हणतात ना की हं, मी दमलो, हं. तर तेव्हाच आमचं म्हणणं आहे की मग आत्ताच तुम्ही जाऊन थोडा वॉक घेऊन यायची गरज आहे. हो, दॅट विल मेक यू गुड. बरोबर आहे. त्याच्यामुळेच तुला छान वाटणार आहे. दमलो हे जाणार आहे. दमल्यावर उपाय व्यायाम आहे. आपलं मूड एका जागी अर्ध्या तासापेक्षा जास्ती बसलं नाही एवढं बघायला पाहिजे मला वाटतं. म्हणजे Activity तुम्ही level पण असंच म्हणाल की नाही की हो. दमलात तर मग जरा पळून ये ना, हो ना. मग तुला बरं वाटेल, दमणं जाईल तुझं सगळं. बरोबर आहे. आणि असं कशाने आपण काही कामाने एवढे दमत नसतो खरं म्हणजे, मेंटल थकवा असतो Mental तो जास्त थकवा करून. असतो. हो. तर तो, आणि आपल्यापेक्षा खरं कामवाल्या खूप काम करतात, खूप त्या नाही काम दमत. करतात. हो मग ना. आपल्याला दमाला काय झालंय, जो आहे तो मेंटल थकवा आहे, तो व्यायामाने जाऊ शकतो. बरोबर तर आहे. व्यायामाची अशी कधी मी व्यायाम करीन किंवा आता 2 मिनिटात तर मी घालू का एक 4 नमस्कार, किंवा मी उभा आहे दात घासायला तर मी करू का मार्चिंग, इतपत असं म्हणजे संधी. मी मगाशी म्हटलं ना की मुलांचं चांगलं शोधूया आपण आणि हे करूया. तसा फटीक शोधूया वेळाच्या, आणि त्याच्यात थोडासा व्यायाम करूया. व्यायाम करूया. बरोबर. मिळतो, वेळ मिळतो. कारण नवीन शोध असा आहे की 1 तास जिमला गेला आणि 23 तास जर तुम्ही इनॅक्टिव्ह राहिलात तर काही उपयोग हा. नाही. दिवसभर ऍक्टिव्हिटी लेवल जास्ती पाहिजे आणि शिवाय 1 तास ते जिम. कंटाळाला तर हिंडा हेच हिंडा, त्याला हेच. उपाय आहे की. शरीर एका जागी हा. बसण्यासाठी डिझाईनच नाहीये. आणि चाला, भरपूर चाला, थोडासा व्यायाम करा, थोडं इकडे तिकडे हसा. आणि एक फॅक्टर मला खूप महत्वाचा सांगायचा राहिला, तो म्हणजे घरात ना जरा ह्युमर पाहिजे बाई. हो हो. हा, म्हणजे असं आई वडिलांना हसताना बघून त्यांना जे काय मजा येते ना, खिदळताना, हा. ती खूप छान आहे. म्हणजे टॉनिक आहे ते. हसण्यासारखं टॉनिक टॉनिक आहे ते. म्हणजे आपल्या घरी समजा आता हल्ली कोणी घरी अंथरुण बिंथरुणं नसतात काही, पण बेड घातला आणि झोपायची वेळ आली, तिथे जे काय उषा घेऊन मस्ती चालते. खरं आहे की जेवण झाल्यावर मस्ती नको वगैरे, पण ती सुद्धा आवश्यक आवश्यक आहे. आहे. की त्याच्यात जे खिदळणं आहे ना, त्याच्यातनं सगळा स्ट्रेस बस्टर आहे ना, तो अतिशय छान आहे. छान आहे. आणि त्या नोटवर मुलांनी झोपी जाणं हे खूप छान आहे. झोपताना बेड पार्टनर म्हणजे हसण्याची स्मृती हो असली पाहिजे. आणि आजी आजोबांचा रोल खूप याच्यात महत्वाचा ना, की आई बाबांच्या गमती जमती हो. ते तर म्हणजे त्यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र या नायाने, तुम्ही त्यांच्या त्रुटी त्यांना सांगितलं तर त्यांना तुम्ही जवळचे होऊन जाता. बरोबर. अरे घरातलं गंमत, वातावरण गंमत विनोदी बाबाची पाहिजे. गंमत सांगते. मी सांगितलं, मॅडमने सांगितलेला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे खरं तर. आणि इतका सोपा आहे की आपल्याला इझिली करता येण्यासारखं आहे. त्याच्यासाठी कुठल्या मेडिकल शॉप्स मध्ये जाण्याची गरज नाही, बाळाला वेगळं खरंच prescription म्हणजे घ्यायची गरज भाऊ नाही. करण्यासारखं नाहीच आहे. जस्ट इनफ पेरेंटिंग इज इनफ. Yes. आता शेवटी तुम्हाला काही निरोप द्यायचा आहे प्रेक्षकांना? आपले प्रेक्षक इतके सजग आहेत ना, ते अगदी काळजीपूर्वक बघतात एपिसोड आणि त्याच्यावरती प्रश्न विचारतात, शंका विचारतात. अगदी आवडतील. म्हणजे याच्यावर प्रश्न कोणी विचारले उत्तर द्यायलाही आवडतील. पुस्तकांमध्ये तर खरंच मी सगळं दिलेलं आहे. पुन्हा ती पुस्तकं डायपरच्या किमतीत आहेत, म्हणजे पुस्तकाची जाहिरात नाही करत आहे. हो हो. पण त्याच्यातनं मला कसं आहे ना, अर्ध्या तासात किती सांगणार. बरोबर आहे. तर एक तर माझे फेसबुक पेजेस आहेत त्या वाचा किंवा पुस्तकं वाचा, आणि तुम्हाला धीर येईल त्याच्यातनं, हे मी नक्की सांगते. आणि इतकं घाबरून जाणे इतकं वाईट नाहीये जग, आणि इतकं वाईट नाहीये मेडिकल फील्ड, आणि इतकं वाईट नाहीये मुलांचं फ्युचर. खूप आपण यू आर मोर दॅन इनफ फॉर देम टू बी अ पेरेंट. येस. आणि तुम्ही म्हणाला तर मग की एकाच मुलावरती शक्यतो थांबूया, असा एक काही मेसेज द्यायचा आहे? नाही नाही, असं काही मला मेसेज हा नाही द्यायचा आहे. रादर पेरेंटिंग मध्ये माणसं अशी एकदम जास्त सजग का झाली, तर त्यांनी व्हॉलेंटरीली ठरवून एका मुलावरती थांबायचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना सगळं आपण जास्तीत जास्त द्यावं असं वाटतं. म्हणजे एकच मुलं आहे तर सगळ्याचा भडीमार हा, करा. म्हणजे ते माझं आता सगळं, मी सगळं देऊ शकते आणि एकच आहे, आणि मला नाही मिळालेलं, आणि मला त्याला सगळं चांगलं करायचंय, तर हाच तो मार्ग, तेव्हा मी सगळंच देते, असं करून जे आपण सुपर पेरेंटिंगच्या नादी लागतोय, याची गरज नाहीये. ग्रेट. खूप छान मेसेज आहे. याची नाहीये गरज. आणि पूर्वी जे अनेक मुलं होती त्यांच्यामध्ये तुमचं पेरेंटिंग डिवाइड झालं वगैरे, हे आर्थिक दृष्ट्या थोडंसं बरोबर आहे, पण ती मुलात मुलं खूप चांगली वाटली.
त्यांचे संबंध त्यांचे भावबंध खूप छान आहेत आणि त्या गरिबीने त्यांचं काही फार नुकसान झालंय असंही नाहीये. नाही. एकुलतं एक मुलं आहे, मग त्याने एक वस्तू मागितली तर आपण त्याला 4 वस्तू आणून देणं हे काही पेरेंटिंग नाही 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 ते नाही, वस्तुरूप अगदी नाहीच चुकीचं आहे. आहे. म्हणजे वस्तुरूप आमचं म्हणणं आहे बक्षीस पण वस्तुरूप असायची गरज नाहीये. प्रोत्साहन हेच बक्षीस आहे. प्रोत्साहन देणं ते कौतुक हेच बक्षीस आहे. प्रोत्साहन हे बक्षीस आहे. तू करशील असा कोणी विश्वास दाखवणं हे बक्षीस आहे. खूप छान छान आणि सोपे सोपे फॉर्म्युले सांगितलेले आहेत. अगदी शांतपणे आणि निवांतपणे व्हिडिओ बघा, पुन्हा पुन्हा बघा. तुमच्या काही शंका असतील तर जरूर विचारा. तुम्हाला त्या उत्तर स्वतः देतील. माझ्याकडे आली प्रश्न तर म्हणजे व्हिडिओवर तुमचे येतात प्रश्न तेव्हा मी त्यांना रेफर करतेच ते. आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे. कारण पॅरेंटिंग हा खूप बाऊ केलेला विषय आहे, त्याची एवढी गरज नाहीये. हे आता त्यांच्याशी आपण चर्चा केल्यावरतीच आपल्या लक्षात आलंय. मॅडम स्वतः वेळ काढून इथे आलात आणि प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. आणि मला पण इथे बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी पण आभारी आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.